वैश्वानरे कलिगे प्रथमपादे जुम्बोद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरोः दक्षिणदिग्भागे आग्नेयप्रदेशे कृष्णाकावेर्यो मध्यदेशे समस्त देवता ब्राह्मण आर्यसन्निधौ अस्मिन्नर्थमाने व्यवहारिका प्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये स्वावकृतिनाम संवत्सरे उत्तरायणे हेमन्तऋतौ पुष्यमासे शुक्लपक्षे सप्तम्यां उत्तराभाद्रा नक्षत्रयुक्तायां सौम्यवासरायुक्तायां राजाराष्ट्र अभिवर्धेद्धं लोकक्षेमाभिवर्धेद्धम् अस्य यजमानस्य गोत्रस्य మీ పేరు గోత్రం మీరే అనుకోండి నామధేయస్య పత్ని సమేతస్య పుత్రస్య సపుత్రకస్య क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवर्धेद्धं सकल कार्य अनुकूल सिद्धेद्धं श्री अल्वेल मंगा समेत श्रीनिवास स्वामिनः कल्याणोत्सव आचार्य मुखेन अद्य करिष्ये गोविंद गोविंद लक्ष्मी रमण गोविंद गोविंद
पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व। नमः पद्मावत्यै। ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಿರುಚಾನೂರು ಕ್ಷೇತ್ರ. ಆ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪುಣ್ಯಪ್ರದವಾದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಧಾರದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಈ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯ ನಂತರ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ, ಸಕಲ ವೇದಗಳ ಆಗಮಗಳ ಅಭಿಮಾನಿನಿಯಾದಂತಹ ತಾಯಿಯ ವಿಶ್ವ ಆಯವ ಜಾತವೇದ ಪವಿತ್ರವದ ಪವಿತ್ರೇಣ ಪುಣಾಹಿಮಾ ಶುಕ್ರೇಣ ದೇವದೇದ್ಯತೆ ಅಗ್ನೇಕ್ರತ್ವಾಕ್ರತೋ ಗುಮ್ರಣ ಯತ್ ಪವಿತ್ರಮರ್ಚಷೆ ಅಗ್ನೇವೇತದಮಂ ಧರಾ ಬ್ರಹ್ಮದೇನ ಪುಣೇಮಹೇ ಭಾಭ್ಯಾ ದೇವಸವಿದಃ ಪವಿತ್ರೇಣ ಸವೇಣ ಚ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುಣೇಮಹೇ ವೈಶ್ವದೇವೇ ಪುಣತೆ ದೇವ್ಯಾಗಾದ್ ಯಸ್ಯ ಬಹ್ವೇ ತನ್ವೋ ವೇದಪೃಷ್ಠಾಃ ತಯಾ ವದಂತಸುಧಮಾದ್ಯೇಷ ವಯಜ್ಞಸ್ಯಾಮಪತಯೋರಯೇಣಾಂ ವೈಶ್ವಾನರೋ ರಶ್ಮಿಭಿರ್ಮಾ ಪುನಾತು ವಾತಪ್ರಾಣೇನೇಶ್ವರೋಮಯೋ ಭೋಃ ಯಾವಾ ಪೃಥಿವೇ ಪಯಸಾ ಪಯೋಭಿರ್ಧಾವರೆ ಯಜ್ಞೇ ಮಾ ಪುಣೇತಾಂ ಬೃಹದ್ಭ್ಯಃ ಸವಿತಸ್ತ್ರಭಿಃ ಪರಿಷಷ್ಟೈರ್ದೇವಮನ್ಮಭಿಃ ಅಗ್ನೇ ದಕ್ಷೈಃ ಪುಣಾಯಿಮಾ येन देवा अपुणता येनापो दिव्यङ्कषादेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुणेमहे अप्वापमाने रध्यते ऋषिभिः सम्भृतकुम्रसं सर्वगं सपोतमश्नाते स्वदितं मातरिश्वना पावमानेर्यो अध्यते ऋषिभिः सम्भृतकुम्रसं तस्मै सरस्वते दुहे क्षेरगुं सर्प्यर्मधोदकं पावमाने स्वस्तयने सुदुर्घाहिपयस्वते ऋषिभिः सम्भृतोरसः ब्राह्मणे सुमृतकं हितं पावमानेर्दिशन्तु नः इमं लोकमतो मम कामान् समर्धयन्तु नः देवैर्देवैः समाभृताः पावमाने स्वस्तयने सुदुर्घाहि घृतश्च्युतः ऋषिभिः सम्भृतोरसः ब्राह्मणे सुमृतकं हितं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनदे सदा तेन सहस्रधारेण पावमान्यपुणन्तु मा प्राजापत्यं पवित्रम् शतोद्यामकं हिरण्मयं तेन ब्रह्मवितो वयं भूतं ब्रह्म पुणेमहे इन्द्रस्वनेते समा पुनातो सोमस्वस्त्यावरुणः समीच्य यमो राजा प्रवृणाभिः पुनात्मा जातवेदा मोर्जयन्त्या पुनातो भोर्भुवस्वः तच्छंयोरावृणेमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये देवे स्वस्तिरस्तुनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातुभेषजम् षण्णो अस्त्वद्विपदे षञ्चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमोऽर्जस्वन्दं भयापां प्रपेणमग्ने शरीरस्य मध्ये उत्सञ्जुषस्व शतधारमर्वन् समुद्रियज्ञ सदा नमावेशस्व घृतं मे मेक्ष घृतमस्य योनिर्घृत श्रुतो घृतं वस्य धामा अनश्वधमावाहमादयस्व स्वाहा समुद्रादोर्मिर्मधो मौ उदारदुपाग्नेशुना समामृतत्वमानट घृतस्यानामगुह्यं यदस्ते जिह्वा देवानाममृतस्य नाभिः वयं नाम प्रब्रवामा घृतस्यास्मिन् यज्ञे धारय मानमाभिः उपब्रह्माश्रणवच्छस्यमानं चतुशृङ्गो वमेद् गौरयेतत् चत्वारि शृङ्गात्रयो अस्य पादाद्वेषेर्ष सप्तहस्तासो अस्य
वृथा बद्धो वृषभो रवेति महोदेवो मर्त्यां आवेवेशा वृथा हितं पणिभिर्गुह्यमानङ्गवे देवासो घृतमन्वा विन्दन् इन्द्रय गज्ञसूर्यय गञ्जजानवेनाथे गज्ञ स्वधया निष्ठादक्षः एता अर्षन्ति हृद्यात् समुद्राच्छतव्रजारिपुणानाव चक्षे घृतस्य धारा अभिजागशे मेरण्ययो वेतसो मध्या आसाम् सम्यक् श्रावन्ते सरितो नधेना अन्तर्हृदा मनसा पूयमाना एते अर्षन्त्योर्मयो घृतस्य मृगाये वक्षिपणोरेषमाणाः सिंहोरिव प्राध्वनेशो घनासो वातप्रमेयः पतयन्ति जह्वाः घृतस्य धारा अर्षणवाजे काष्ठाभिन्दन्योर्मभिपिण्डमानः अभिप्रावन्दसमाने वयोषा कल्याण्यस्मयमानासो अग्निम् घृतस्य धारा अभिजागसेमि हिरण्ययोः वेतसो मध्या आसाम् सम्यक् श्रावन्ते सरितो नधेना अन्तर्हृदा मनसा पूयमानाः एते अर्षन्त्योर्मयो घृतस्य मृगाये वक्षिपणो रेषमाणाः सिन्धोरिव प्राध्वनेशो घनासो वातप्रमेयः पतयन्ति जह्वाः घृतस्य धारा अर्षणवाजे काष्ठाभिन्दन्योर्मभिपिण्डमानः अभिप्रावन्दसमाने वयोषाः कल्याण्यस्मयमानासो अग्निम् घृतस्य धाराः समिधो न सन्दता जोषाणो हरयति जातवेदाः कन्या इव वहतु मे तव ओ अञ्जञ्जान अभिजाकषे मे यत्र सोमसोयते यत्र यज्ञो घृतस्य धारा अभितत्पावन्ते अभ्याहर्षतसुष्टुतिङ्गव्यामाजिमस्मासो भद्रा द्रवेणानि धत्ता यमै यज्ञन्नायत देवतानो घृतस्य धारा मधुमत्पवन्ते धामन्ते विष्णुभुवनमधिश्रितमन्तः समुद्रे हृद्यन्तरायोषे अपामने के समिथेय आभृतस्तमश्याम मधुमन्दन्त ऊर्मेम् आजश्च मे प्रसवश्च मे प्रयादिश्च मे प्रसेदिश्च मे धीतिश्च मे कृतश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे स्वश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे शोच मे चित्तञ्च माधेदञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलञ्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ओजश्च मे सहश्च आत्मा च मे तनोश्च मे शर्मा च मे वर्मा च मे अङ्गानि च मे स्थेनि च मे परोग्रषि च मे शरीराणि च आयुश्च मे जरा च मे यज्ञेन कल्पन्ताम् ज्येष्ठ्यं च माधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे
अमश्च मे अम्बश्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्षिमा च मे द्राघिमा च मे वृद्धं च मे वृद्धश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् सत्यं च मे श्रद्धा च मे गच्छ मे धनं च मे विश्वं च मे महश्च मे संविश्च मे ज्ञात्रं च मे शेरं च मे लयश्च मे सोश्च मे प्रसोश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे विश्वं च मे महश्च मे क्रीडा च मे मोदस्नित्यमानं च मे सोक्तं च मे सुकृतं च मे यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुखं च मे सौपथ्यं च मरद्धं च मरध्यश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविश्च मे ज्ञात्रं च मे शेरं च मे लयश्च मे सोश्च मे प्रसोश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् सञ्च मे मयश्च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भगश्च मे द्रवेणं च मे भद्रं च मे श्लेयश्च मे वशेयश्च मे यशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ऊर्च मे सुनृताः च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सघ्यश्च मे सपेदिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे चैत्रं च महोद्भिद्यं च मे यज्ञेन कल्पन्ताम् ऋतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे नमित्रं च मे भयं च मे सुखं च मे शयनं च मे शोषाश्च मे सुदिनं च मे यज्ञेन कल्पन्ताम् रयश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे पूर्णं च मे पूर्णदारं च मे क्वयावं च मे क्षेदं च मे अन्नं च मे क्षुश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रेहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामागाश्च मे नीवाराश्च मे गोधूमाश्च मे मसूराश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् अश्माः च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे विगताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे कृशं च मे त्रपो च मे श्यामं च मे लोकं च मे यज्ञेन कल्पन्ताम् अग्नेश्च म आपश्च मे विवृधश्च म ओषधयश्च मे कृष्णपत्याश्च मे कृष्णपत्याश्च मे ग्राम्याश्च मे पशवारण्याश्च मे वित्तं च मे वित्तश्च मे भूतं च मे भूतश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् वसो च मे वसतिश्च मे कर्म च मे सिद्धिश्च मे अर्धश्च मे यामश्च मे इत्याच मे गतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् अग्निश्च मे इन्द्रश्च मे सोमश्च मे इन्द्रश्च मे सविता च मे वेदिश्च मे बर्हिश्च मे सुगाकारश्च मे बभृतश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् अग्निश्च मे घर्मश्च मे अर्कश्च मे सूर्यश्च मे
प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दिदिश्च मे दिदिश्च मे द्यौश्च मेऽङ्गुलाय शक्वारयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रतञ्च मरुतवश्च मे संवत्सरश्च मे तपश्च मे अहोरात्रोर्वष्ठे वे बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पन्ताम् वाजाय स्वाहा प्रसवाय स्वाहा पिजाय स्वाहा कृतावे स्वाहा पदावे स्वाहा हर्पदाय स्वाहा अह्ने मुग्धाय स्वाहा मुग्धाय वैनग्नशिनाय स्वाहा विनग्नशिना आन्त्यायनाय स्वाहान्त्याय भुवनाय स्वाहा भुवनस्य पतय स्वाहाधिपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा आयुर्यज्ञेन कल्पता यन्तेरान्मित्राय यन्दास्यमानः ऊर्जे त्वा वृष्टे त्वा प्रजानां त्वाधिताय आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां चक्षुर्ः यज्ञेन कल्पताग्निश्रोत्रैः यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पतां मनोः यज्ञेन कल्पतामात्मा यज्ञेन कल्पता पृष्ठै यज्ञेन कल्पतां ब्रह्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां ज्योतिर्ः यज्ञेन कल्पताग्निस्वरः यज्ञेन कल्पताम् स्तोमश्च यजुश्च ऋक्च च बृहच्च रथन्तरं च स्वर्देवा अगन्मामृता अभोम प्रजापत प्रजा अभोमवेत् स्वाहा वाजस्य न प्रसवे मातरं महे मदेतिर्नाम वचसा करामहे यस्यामिदं विश्वं भुवा नाम विवेश तस्यान्नो देवस्य पिता धर्मा साविषक् विश्वे अद्य मरुतो विश्व ऊते विश्वे भवन्त्वग्नय समिद्धाः विश्वे नो देवा अवसागमन्तु विश्वमस्त्वद्रवेणं वाजो अस्मे वाजो न सप्त प्रतिशश्चतस्रो वा परावताः वाजो न विश्वेर्देवैर्धनसाता इहावतो वाजो न अद्य प्रसोवादिदानं वाजो देवान् ऋतुभिः कल्पयाति वाजो हि मा सर्वा वीरञ्चकार सर्वा आसा वाजपतिर्भवेयम् निलये सरोजहस्ते धवलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीद मह्यम् ನಮಃ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪಾಂಚರಾತ್ರ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಮತ್ತು ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಯಜ್ಞೋಪವೀತವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕನ್ಯಾದಾನ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಉದ್ದವಾದಂತಹ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೂ ಹಾಗೂ ಜಗನ್ಮಾತೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರಿಗೂ ಸೇರುವಂತೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಆ ಭಗವಂತನ ಮತ್ತು ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು. ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಂಡು ತಾಯಿಯ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ.
ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ನಿರ್ಮಲವಾದಂತಹ ಭಕ್ತಿ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಸಾಧನವಾಗ್ತದಂತೆ. ಅಮಲ ಭಕ್ತಿಶ್ಚ ತತ್ಸಾಧನಂ ಅಂತ ಶಾಸ್ತ್ರಕಾರರು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿರ್ಮಲವಾದಂತಹ ಭಕ್ತಿಯನ್ನು ನಮಗೆ ನೀಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಉದ್ಧರಿಸು ಹೇ ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಎಂಬುದಾಗಿ ತಾಯಿಯ ಪಾದ ಪದ್ಮಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸೋಣ. ಇದು ಕನ್ಯಾದಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಭಗವಂತನ ಮತ್ತು ತಾಯಿಯ ಸಿಂಹಾಸನ ಆ ಎರಡನ್ನೂ ಸೇರುವಂತೆ ಮಾಡಿ ಉದ್ದವಾದ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆಯನ್ನು ಹಿಡಿದು ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸುತ್ತಾ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಇರಿಸಿ ನಂತರ ಕ್ಷೀರದಿಂದ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆಯನ್ನು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮೇಲೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಆ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ತಾಯಿಯ ಸಿಂಹಾಸನಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಕೈಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆಯನ್ನು ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ವೀಕ್ಷಿಸಿದಂತಹ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಹಾ ಧನ್ಯಜೀವಿಗಳು. ಆ ಭಗವಂತನ ತಾಯಿಯ ಮಹಾಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಕಲ ವೇದಗಳ ಆಗಮಗಳ ಅಭಿಮಾನಿನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ತಾಯಿ ತನ್ನ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೇದ ಪಂಡಿತರಿಂದ ವೇದ ಪಾರಾಯಣ ರೂಪವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾಳೆ. ಜಗದೊಡೆಯನ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ನಂತರ ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದಾದ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ನಾವು ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ, ಅಕ್ಷತಾರೋಪಣ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನ ಈ ಎಲ್ಲ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ನಮಃ ಪದ್ಮಾವತಿ. ವಾಜೋ ಹಿಮಾ ಸರ್ವಾ ವೇರಂಚಕಾರ ವಿಶ್ವಾ ಆಶಾ ವಾಜಪತಿರ್ಜಯೇಯಂ ಸಮ್ಮಾಹ ಸೃಜಾಮಿ ಪಯಸಾ ಪೃಥಿವ್ಯಾ ಸಮ್ಮಾಹ ಸೃಜಾಮ್ಯದ್ಭಿರೋಷಧೀಭಿಃ ಸೋಹಂ ವಾಜಗ್ಸನಯಮಗ್ನ ಪಯಃ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಪಯವೋಷಧಿರ್ಪಯೋ ದಿವ್ಯಂತರಿಕ್ಷೆ ಪಯೋ ಧಾಃ ಪಯಸ್ವತೆ ಪ್ರದೇಶಃ ಸಂತು ಮಹ್ಯಂ ಏವಸ್ಯ ತ್ವಾ ಸವೇತಃ ಪ್ರಾಸವೇಶ್ವಿನೋರ್ಬಾಹುಭ್ಯಾಂ ಪೋಷ್ಣಾಹಸ್ತಾಭ್ಯಾಂ ಸರಸ್ವತ್ಯೈ ವಾಚೋ ಯಂತ್ರೇಣಾಗ್ನೇ ಸಾಮ್ರಾಜ್ಯೇನ ಭಿಷಂಚ ಮೇ ಋತಧಾಮಾಗ್ನಿರ್ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯೌಷಧಯೋಪ್ಸರಸೋಮುದೋ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಸಜ್ಞಹಿತೋ ವಿಶ್ವಸಾಹ ಮಾಸೂರ್ಯೋ ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯ ಮರೇಜಯೋಪ್ಸರಸ ಆಯುವೋ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಸುಷುಮ್ನ ಸೂರ್ಯರಶ್ಮಿಶ್ಚಂದ್ರಮಾ ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯ ನಕ್ಷತ್ರಾಣ್ಯಪ್ಸರಸೋ ಅಭೇಕುರಯೋ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಯಶಿರೋ ವಿಶ್ವವ್ಯಾಚಾವಾತೋ ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯಾಪೋ ಅಪ್ಸರಸ ಓರ್ಜೋ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಭುಜಸ್ಸೋ ಪರ್ಣೋ ಯಜ್ಞೋ ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯ ದಕ್ಷಿಣ ಅಪ್ಸರಸಸ್ತವ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಪ್ರಜಾಪತಿರ್ವಿಶ್ವಕರ್ಮಾಮಣೋ ಗಂಧರ್ವಃ ತಸ್ಯ ಋಕ್ಸಾಮಾನ್ಯಪ್ಸರಸ ಯಷ್ಟಯೋ ನಾಮ ಸನ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷತ್ರಂ ಪಾದು ತಸ್ಮೈ ಸ್ವಾಹ ವಾರ್ತಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಸನೋ ಭುವನಸ್ಯ ಪತೆ ಪ್ರಜಾಪತೆ ಯಸ್ಯ ತ ಉಪರೆ ಗೃಹ ಯಸ್ಯ ವೇಹ
अस्मै ब्रह्मणस्मै क्षत्राय महेशर्माय यच्छ स्वाहा समुद्रासि नभस्वानार्द्रदानशम्भोर्मयो रभिमावाहि स्वाहा मारुतोऽसि मरुताङ्गणशम्भोर्मयो रभिमावाहि स्वाहा अवस्योरासि दुवस्वाञ्छम्भोर्मयो रभिमावाहि स्वाहा यास्ते अग्ने सौर्ये रुचो दिवा मातन्वन्ते रश्मिभिः ताभर्णो अद्य सर्वाभिः रुचे जनाय नस्कृधे यावो देवा सौर्ये रुचो गोष्वश्वेषु या रुचाः इन्द्राग्ने ताभिः सर्वाभिरुचन्नो धत्त बृहस्पते रुचन्नो धेहि ब्राह्मणेषु रुचज्ञ राजसु नस्कृधि रुचं विश्वेषु शूद्रेषु मये धेहि रुचारुचम् तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः अहेळमानो वरुणेह बोध्युरोसज्ञसमानाय प्रमोषेः स्वर्णघर्म स्वाहा स्वर्णार्क स्वाहा स्वर्णशुक्र स्वाहा स्वर्णज्योति स्वाहा स्वर्णसूर्य स्वाहा षट्पदान्यनुनिक्रामति षडहं वाङ्नातिवदत्युत संवत्सरस्याय नेयावत्येव वाक्तामवरुन्धे सप्तमे पदे जुहोति सप्तपदा शक्वरी पशवः शक्वरी पशूनेवावरुन्धे सप्तग्राम्याः पशवः सप्तारण्याः सप्तछन्दागस्युभयस्यावरुध्यै पश्यसि रुद्रासीत्याह रूपमेवास्य एतन्महिमानं व्याचष्टे बृहस्पतिस्त्वा सुम्नेरन्वत्वित्याह ब्रह्म वै देवानां बृहस्पतिर्ब्रह्मणैवास्मै पशूनवरुन्धे रुद्रोपसुभिराचिकेत्वित्याह वृत्यै पृथिव्यास्त्वामूर्ध्वन्नाजिघर्मिदेव यजन इत्याह पृथिव्याह्येषमूर्ध्वा यद्देव यजनम् इडायाः पद इत्याहेडायैह्येतत्पदं यत्सोमक्रजन्ये घृतवति स्वाहेत्याह यदेवास्यै पदाद्घृतमपि ईड्यत तस्मादेव माह यदध्वर्युरनग्नावाहुतिं जुहुजादन्धोऽध्वर्युः स्याद्रक्षागंसि यज्ञगंहन्युरहिरण्यमुपास्य जुहोत्यग्निवत्येव जुहोति नान्धोऽध्वर्युर्भवति न यज्ञगं रक्षागं सिघ्नन्ति काण्डे काण्डे वै क्रियमाणे यज्ञगं रक्षागं जिघागं सन्ति परिलिखितगं रक्षः परिलिखिता अरातय इत्याह रक्षसामपहत्या इदमहगं रक्षसो ग्रीवा अपि कन्तामि यो अस्मान् द्वेष्टि यञ्च वयं दुष्म इत्याह द्वौ वावपुरुषो यञ्चैव द्वेष्टि यश्चैनं द्वेष्टि तयोरेवानन्तरायं ग्रीवाः कृन्तति पशवो वै सोमक्रयण्ये पदं यावत् नूतकं संवपति पशूनेवावरुन्धे स्मे राज इति संवपत्यात्मानमेवाध्वर्युः पशुभ्यो नान्तरेति त्वे राज इति यजमानाय प्रयच्छति यजमान एव रयिं दधाति तो ते राज इति पत्न्या अर्धो वा एष आत्मनो यत्पत्नी यथा गृहेषु निधत्ते तादृगेव तत्त्वष्टीमतीते सपेजेत्याह त्वष्टा वै पशूनां मिथुनानागं रूपकर्द्रूपमेव पशुषु दधात्यस्मै वै लोकाय गार्हपत्य आधीयते मुष्मा आहवनीयो यद्गार्हपत्य उपवपेदस्मिन् लोके पशुमान् स्यात् यदाहवनीये मुष्मिन् लोके पशुमान् स्यादुभयोरुपवपत्युभयोरेवैनं लोकयोः पशुमन्तं करोति ब्रह्मवादिनो वदन्ति विचित्य सोमा न विचित्य
इति सोमो वा ओषधीनागं राजा तस्मिन् यदापन्नङ्ग्रसितमेवास्य तद्यद्विचिनुयाद्यथा स्याद्ग्रसितन्निष्खिदति तादृगेव तद्यन्न विचिनुयाद्यथा क्षन्नापन्नं विधावति तादृगेव तच्छोधुकोध्वर्युस्याच्छोधुको यजमानः सोमविक्रयिन् सोमगं शोधयेत्येव ब्रूयाद्यदीतरं यदीतरम् उभयेनैव सोमविक्रयिणमर्पयति तस्मात् सोमविक्रयी क्षोधुको रुणोः स्माह उपवेशि सोमक्रयन एवाहम् तृतीयसवनमवरुन्ध इति पशूनां शर्मन्मिमीते पशूनेवावरुन्धे पशवो हि तृतीयगं सवनय्यं कामयेता पशुः स्यादितृक्षतस्तस्य मिमीतर्क्षं वा अपशव्यमपशुरेव भवति यं कामयेत पशुमान् स्यादिति लोमतस्तस्य मिमीतैतद्वै पशूनागं रूपगं रूपेणैवास्मै पशूनवरुन्धे पशुमानेव भवत्यपामन्ते क्रीणाति सरसमेवैनं क्रीणात्यमात्योऽसीत्याहामैवैनं कुरुते शुक्रस्ते ग्रह इत्याह शुक्रोह्यस्य ग्रहो न साच्छयाति महिमानमेवास्याच्छयात्य न साच्छयाति तस्मादनो बाह्यगं समे जीवनं यत्र खलु वा एतगं शीर्ष्णाहरन्ति तस्माच्छीर्षहार्यङ्गिरो जीवनमभित्यं देवगं सवितारमित्यतिच्छन्दसर्चामि मीतेतिच्छन्दा वै सर्वाणि छन्दागंसि सर्वेभिरेवैनं छन्दोभिर्मिमीते वर्ष्मवा एषा छन्दसा यदतिच्छन्दा यदतिच्छन्दसर्चामि मीते वर्ष्मैवैनगं समानानां करोति एकयैकयोत्सर्गं मिमीते यातयाम्नि यातयाम्नि यैवैनं मिमीते तस्मान् नानावीर्या अङ्गुलयः सर्वास्वङ्गुष्ठमुपनिगृह्णाति तस्मात् समावद्वीर्योऽन्याभिरङ्गुलिभिस्तस्मात् सर्वा अनुसञ्चरति यत्सह सर्वाभिर्मिमीत सग्गिष्टिष्टा अङ्गुलयो जायेरन्नेकयैकयोत्सर्गं मिमीते तस्मात् विभक्ता जायन्ते पञ्चकृतो जुजुषा मिमीते पञ्चाक्षरा पङ्क्तिः पाङ्क्तो यज्ञो यज्ञमेवावरुन्धे पञ्चकृत्वस्तोष्णे ಪದ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಭಾಗವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ತಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಭಾಗವಾಗಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕನ್ಯಾದಾನ, ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಮೊದಲಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅರ್ಚಕರು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಿರುವುದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು. ಸಕಲ ಲೋಕ ಜನನಿಯಾಗಿ ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿಗೆ ಚೈತನ್ಯವೆನ್ನುವಂತಹ ಮಹತ್ತರವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ನಮಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತಿರುವಂತಹ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ವೈಭವ ಪ್ರಸ್ಫುಟವಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೋಚರವಾಗುತ್ತಿದೆ. ಆ ಜಗಜ್ಜನನಿಯ ಕಾರುಣ್ಯದಿಂದಲೇ ಸಮಸ್ತ ಜೀವಿಗಳು ಕೂಡ ಶಾಂತಿಯನ್ನು, ಆನಂದವನ್ನು, ಸ್ಥೈರ್ಯವನ್ನು, ಧೈರ್ಯವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿವೆ. ಕೇವಲ ಅನ್ನ ಆಹಾರಾದಿಗಳಿಂದ ಮಾತ್ರವೇ ಜೀವರು ಸುಖವಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ ಎನ್ನುವುದು ಸರಿಯಾದಂತಹ ಸಿದ್ಧಾಂತವಲ್ಲ. ಅನ್ನಾಹಾರಗಳ ಜೊತೆಗೆ ಆನಂದವನ್ನು, ಸಂತೋಷವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯು ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನದಾಗಿ ಭದ್ರತೆ ಎನ್ನುವಂತಹ ವಿಷಯ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಧಾನವಾದದ್ದು. ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇಹಧಾರಿಯೂ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವಿಯೂ ಕೂಡ ದೇಹವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ಯಾವೊಂದು ಪ್ರಾಣಿಯೂ ರಾತ್ರಿ ನಿಶ್ಚಿಂತೆಯಿಂದ ನಿದ್ರಿಸಬೇಕಾದಂತಹ ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗ ತನಗೆ ಯಾವುದೇ ವಿಧವಾದಂತಹ ಅಪಾಯವಿಲ್ಲ ಎನ್ನುವುದನ್ನು ಖಚಿತಪಡಿಸಿಕೊಂಡು ಅದು ಸುರಕ್ಷಿತವಾದಂತಹ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿದ್ರಿಸುತ್ತದೆ. ಪಕ್ಷಿಗಳು ಮರದ ಕೊಂಬೆಯ ಮೇಲೆ ಗೂಡನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ನಿದ್ರಿಸುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಭೂಮಿಯ ತಳಭಾಗದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ
ಉಂಟಾಗಬಹುದಾದಂತಹ ಅಪಾಯವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇಹಧಾರಿಗೂ ಕೂಡ ತನ್ನ ದೇಹದ ರಕ್ಷಣೆ ಎನ್ನುವುದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತಾಯಿ ಮಾತ್ರವೇ ಶರೀರದ ಪೋಷಣೆ, ಶರೀರದ ರಕ್ಷಣೆ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾಳೆ. ಎರಡನ್ನೂ ಸ್ವತಃ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗದೇ ಇರುವಂತಹ ಶಿಶುವನ್ನು ತಾಯಿ ಅತ್ಯಂತ ಜೋಪಾನವಾಗಿ ಕಾಪಾಡುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತಾನು ಸೃಷ್ಟಿಸಿದಂತಹ ಸಮಸ್ತ ಜೀವಿಗಳ ಒಳಿತನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯೇ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿ. ಆ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆದು ಬರುತ್ತಿರುವ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಭಾಗವಾಗಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಪುಷ್ಪಗಳಿಂದ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಭಾಗವಾಗಿ ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಪಾಂಚರಾತ್ರ ಆಗಮ ವಿಧಿಗನುಸಾರವಾಗಿ ನಿರ್ವರ್ತಿಸುವುದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು. ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯ ಆಚಮನೀಯಾದಿಗಳು ವಿಶೇಷ ವಿಧಿಗಳೊಂದಿಗೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗಭೂತವಾದಂತಹ ಮಧುಪರ್ಕ, ಕನ್ಯಾದಾನ, ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ, ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಮೊದಲಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಅರ್ಚಕರು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ, ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದಂತಹದ್ದು. ಅಂತರಿಕ್ಷ ದೇವತ್ಯೋ ಓಹ್ಯೇತರಿಹಿ ಸಂಜ್ಞಾನಂ ವಿಜ್ಞಾನಂ ಪ್ರಜ್ಞಾನಂ ಜಾನದಭಿಜಾನತ್ ಸಂಕಲ್ಪಮಾನಂ ಪ್ರಕಲ್ಪಮಾನಮುಪಕಲ್ಪಮಾನಮುಪಕ್ಲುಪ್ತಂ ಕ್ಲುಪ್ತಂ ಶ್ರೇಯೋ ವಸೀಯ ಆಯತ್ ಸಂಭೂತಂ ಭೂತಂ ಚಿತ್ರಃ ಕೇತುಃ ಪ್ರಭಾನಾಭಾನ್ ಸಂಭಾನ್ ಜ್ಯೋತಿಷ್ಮಾಗುಸ್ತೇಜಸ್ವಾನಾತಪಗ್ಯುಸ್ತಪನ್ನಭಿತಪನ್ ರೋಚನೋ ರೋಚಮಾನಃ ಶೋಭನಃ ಶೋಭಮಾನಃ ಕಲ್ಯಾಣಃ.
तिष्ठत्युर्वन्तरिक्षमन्विहीत्याहान्तरिक्षदेवत्यो ओह्येतरिः सोमोदित्याः सदोऽस्यदित्याः सद आसीदेत्याह यथा यजुरेवैतद्विवाएन मेतदर्धयति यद्वारुणगं सन्तं मैत्रं करोति वारुण्यर्चा सादयति स्वयैवैनं देवतया समर्थयति वाससा प्रत्यानश्यति सर्वदेवत्यं वै वासः सर्वाभिरेवैनं देवताभिः समर्थयत्यथो रक्षसामपहत्यै वनेषु व्यन्तरिक्षं ततानेत्याह वनेषु हि व्यन्तरिक्षं तता न वाजपर्वत्स्वित्याह वाजग्युशर्वत्सुपयो अग्निजा स्वित्याह पयोश्यग्निजा सुहृत्सु क्रतुमित्याह हृत्सु हि क्रतुं वरुणो विक्ष्वग्निमित्याह वरुणो हि विक्ष्वग्निं दिवि सूर्यम् इत्याह दिवि हि सूर्यगं सोममद्रावित्याह ग्रावाणो वा अद्रयस्तेषु वा एष सोमं दधाति यो यजते तस्मादेव माहोदुत्यञ्जातवेदसमिति सौर्यर्चा कृष्णाजिनं प्रत्यानश्यति रक्षसामपहत्यै उस्रावे तन्धूरुषाः वित्याह यथा यजुरेवैतत्प्रत्यवस्व भुवस्पत इत्याह भूतानागिष्ये शपतिर्विश्वान्यभिधामानीत्याह विश्वानिष्ये एषोऽभिधामानि प्रच्यवते मात्वा परिपरिविददित्याह यदेवादः सोममाः क्रियमाणं गन्धर्वो विश्वावसुः पर्यमुष्णात् तस्मादेव माहापरिमोषाय यजमानस्य स्वस्त्ययन्यसीत्याह यजमानस्यैवैष यज्ञस्यान्वारम्भो न वच्छित्यै वरुणो वा एष यजमानमभ्यैति यत्क्रीतः सोम उपनद्धः नमो मित्रस्य वरुणस्य चक्षस इत्याह शान्त्या आसोमं वहन्त्यग्निना प्रतितिष्ठते तौ सम्भवन्तो यजमानमभिसम्भवतः पुरा खलु वा वैषमेधायात्मानमारभ्य चरति यो दीक्षितो यदग्निशोमीयं पशुमालभते आत्मनिष्क्रयन एवास्य स तस्मात् तस्य नाश्यं पुरुषनिष्क्रयन इव ह्यथो खल्वाहुरग्निशोमाभ्यां वा इन्द्रो वृत्रमहन्निति यदग्निशोमीयं पशुमालभते वार्त्रघ्न एवास्य स तस्माद्वाश्यं वारुण्यर्चा परिचरति स्वयैवैनं देवतया परिचरति यदुभो विमुच्यातिथ्यं गृह्णीयाद्यज्ञं विच्छिन्याद्यदुभावविमुच्य यथा नागतायातिथ्यं क्रियते तादृगेव तद्विमुक्तोऽन्यो नड्वान् भवत्यविमुक्तोऽन्योथातिथ्यं गृह्णाति यज्ञस्य सन्तत्यै पत्न्यन्वारभते पत्नीः पारीणश्यस्येषे पत्न्यैवानुमतन्निर्पपति यद्वै पत्नी यज्ञस्य करोति मिथुनं तदथो पत्न्या एव ॐ ज्ञानं विज्ञानं यो दीक्षामतिरेचयति सप्ताहं प्रचरन्ति सप्तवैशीर्षण्याः प्राणाः प्राणादीक्षा प्राणैरेव प्राणान् दीक्षामवरुन्धे पूर्णाहुतिमुत्तमान् जुहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतिष्ठति ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् स्वाहा ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् स्वाहा